कन्या राशी 29 जून 2026 पौर्णिमेनंतर सुरू होईल आयुष्यातील नवा अध्याय। नमस्कार मंडळी, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित परिणाम मिळत नाहीत। मेहनत असते, प्रामाणिकपणा असतो, योग्य दिशा असते, पण नशीब साथ देत नाही। विशेषतः कन्या राशीच्या अनेक व्यक्तींनी गेल्या काही महिन्यात अशाच परिस्थितीचा अनुभव घेतला असेल, पण आता काळ बदलत आहे। 29 जून 2026 रोजी येणारी पौर्णिमा कन्या राशीसाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकते। पौर्णिमेचा प्रकाश फक्त आकाश उजळत नाही, तर अनेकांच्या आयुष्यातील अंधारही दूर करण्याची सुरुवात करतो। ज्योतिषशास्त्रात हा काळ अपूर्ण कामे पूर्ण होण्याचा, योग्य निर्णय घेण्याचा आणि नवीन संधींचे स्वागत करण्याचा मानला जातो। कन्या राशीचे लोक स्वभावाने मेहनती, शिस्तप्रिय आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने करणारे असतात, पण अनेक वेळा इतरांच्या चुका किंवा परिस्थितीमुळे त्यांना स्वतःच्या कष्टाचे योग्य फळ मिळत नाही। आता मात्र विश्व तुमच्या संयमाची परीक्षा संपवत असल्याचे संकेत देत आहे। ज्येष्ठ पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात एकामागोमाग एक असे काही बदल घडू शकतात, ज्यामुळे तुम्हाला पुन्हा स्वतःवर विश्वास वाटू लागेल। काही अडकलेली कामे मार्गी लागतील, काही जुने प्रश्न सुटतील आणि काही अशा संधी समोर येतील ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता। विशेष म्हणजे या काळात तुमची निर्णय क्षमता अधिक मजबूत होईल। आधी ज्या गोष्टींबाबत तुम्ही गोंधळलेले होता त्याच विषयावर आता स्पष्टता मिळेल। योग्य व्यक्ती, योग्य वेळ आणि योग्य संधी यांचा सुंदर संगम तुमच्या आयुष्यात होण्याची शक्यता आहे। आर्थिकदृष्ट्याही हा काळ हळूहळू सुधारणा घेऊन येऊ शकतो। अडकलेले पैसे, नवीन काम, अतिरिक्त उत्पन्न किंवा एखाद्या जुन्या प्रयत्नाचे फळ मिळण्याचे योग तयार होत आहेत। मात्र या काळात घाईने निर्णय घेण्यापेक्षा विचारपूर्वक पुढे जाणे अधिक लाभदायक ठरेल। नातेसंबंधांच्या बाबतीतही काही महत्त्वाचे बदल दिसू शकतात। काही लोक तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर जातील, पण त्याचवेळी अशा व्यक्तींचा प्रवेश होईल ज्या तुमच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका निभावतील। या पौर्णिमेचा कन्या राशीसाठी सर्वात मोठा संदेश असा आहे, जे तुमच्यासाठी योग्य आहे ते आता तुमच्यापासून दूर राहणार नाही। म्हणून भूतकाळातील निराशा सोडून द्या, कारण पुढील काही आठवडे तुमच्या आयुष्यातील अनेक बंद दारे उघडू शकतात। कन्या राशी, चला आता जाणून घेऊया या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात दिसणारे पहिले शुभ संकेत, जे तुमच्या भविष्याची नवी सुरुवात ठरू शकतात। पहिला संकेत आहे दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळेल यशाची पहिली आनंद वार्ता। या पौर्णिमेनंतर कन्या राशीच्या व्यक्तींना दिसणारा पहिला शुभ संकेत म्हणजे दीर्घकाळ वाट पाहत असलेल्या एखाद्या कामात अचानक सकारात्मक हालचाल सुरू होणे। ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप मेहनत घेतली, अनेक वेळा प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा आला, त्या कामात आता यशाची पहिली किरण दिसू लागेल। कन्या राशीचा स्वभाव असा असतो की तुम्ही कोणतेही काम अतिशय नियोजनबद्ध आणि जबाबदारीने करता, पण अनेकदा तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळते। आता मात्र परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसत आहेत। पौर्णिमेनंतर तुम्हाला एखादा महत्त्वाचा फोन, ईमेल, मेसेज किंवा प्रत्यक्ष भेटीतून अशी बातमी मिळू शकते जी तुमच्या मनातील अनेक दिवसांची चिंता कमी करेल। ही बातमी नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक व्यवहार किंवा कौटुंबिक विषयाशी संबंधित असू शकते। नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ विशेष शुभ आहे। अनेक दिवसांपासून उत्तर न आलेल्या ठिकाणाहून अचानक कॉल येऊ शकतो। मुलाखतीत यश मिळू शकते किंवा नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, अडकलेले पेमेंट, मोठी ऑर्डर किंवा जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळवण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे छोट्या वाटणाऱ्या संधींकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्याच छोट्या संधींचे पुढे मोठ्या यशात रूपांतर होऊ शकते। आर्थिकदृष्ट्याही हा काळ आशादायक आहे। अडकलेले पैसे परत मिळणे, अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सुरू होणे किंवा एखाद्या गुंतवणुकीतून सकारात्मक परिणाम दिसणे शक्य आहे। मात्र या काळात अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणेही तितकेच महत्त्वाचे राहील। नातेसंबंधांमध्येही सुधारणा दिसेल, गैरसमज दूर होतील, जुने वाद मिटतील आणि काही व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात सकारात्मक भूमिका घेऊ शकतात। या शुभ संकेतांसोबत विश्व तुमच्यासाठी एक संदेश देत आहे, तुमची मेहनत कधीच वाया गेलेली नव्हती, योग्य वेळेची वाट पाहत होती। म्हणून संयम सोडू नका, कारण पौर्णिमेनंतर सुरू होणाऱ्या या सकारात्मक घडामोडी पुढील काही महिन्यात तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात। कन्या राशीसाठी दुसरा शुभ संकेत आहे तुमच्या आयुष्यात येणार एक अशी व्यक्ती जी नशीब बदलण्याचे कारण ठरेल।
या पौर्णिमेनंतर कन्या राशीच्या व्यक्तींना दिसणारा दुसरा शुभ संकेत म्हणजे योग्य व्यक्तीशी होणारी अनपेक्षित भेट. अनेकदा आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज नसते, तर योग्य वेळी योग्य व्यक्तीची साथ पुरेशी असते. हा काळ तसाच काहीसा असू शकतो. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती प्रवेश करू शकते जी सुरुवातीला अगदी सामान्य वाटेल. कदाचित ती तुमच्या कामाच्या ठिकाणी भेटेल, एखाद्या मित्रामार्फत ओळख होईल, सोशल मीडियावर संवाद सुरू होईल किंवा अनेक वर्षांपासून संपर्कात नसलेली व्यक्ती अचानक पुन्हा तुमच्याशी जोडली जाईल. विशेष म्हणजे ही व्यक्ती फक्त ओळख वाढवण्यासाठी येणार नाही. तिच्या एका सल्ल्यामुळे, एका माहितीमुळे किंवा एका संधीमुळे तुमच्या आयुष्यात मोठे परिवर्तन सुरू होऊ शकते. काही कन्या राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा परदेशाशी संबंधित नवीन दारे याच व्यक्तीमुळे उघडू शकतात. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर एखादा प्रभावशाली ग्राहक किंवा भागीदार भेटू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठ अधिकारी किंवा अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन पुढील प्रगतीसाठी खूप महत्त्वाचे ठरू शकते. आर्थिकदृष्ट्याही हा काळ सकारात्मक आहे. एखाद्या व्यक्तीकडून मिळालेला सल्ला किंवा माहिती तुम्हाला भविष्यात आर्थिक लाभ देऊ शकतो. त्यामुळे या काळात नवीन लोकांशी संवाद साधण्यास संकोच करू नका. प्रेमसंबंधांच्या बाबतीतही हा संकेत शुभ आहे. अविवाहित व्यक्तींना चांगली ओळख होण्याची शक्यता आहे. आधीपासून नात्यात असलेल्यांसाठी परस्पर विश्वास आणि समजूत वाढेल. मात्र घाईघाईने कोणावरही पूर्ण विश्वास ठेवण्याऐवजी त्या व्यक्तीला वेळ देऊन समजून घेणे अधिक योग्य ठरेल. या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्तीही वाढलेली असेल. कोणती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे आणि कोणापासून अंतर ठेवणे आवश्यक आहे याची जाणीव तुम्हाला सहज होऊ शकते. या पौर्णिमेनंतर विश्व तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती पाठवू शकते जी तुमच्या यशाचा, आत्मविश्वासाचा आणि भविष्यातील प्रगतीचा महत्त्वाचा दुवा ठरेल. कधी कधी एक योग्य भेट अनेक वर्षांची मेहनत योग्य दिशेला घेऊन जाते. त्यामुळे या काळात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे आदराने आणि सकारात्मक दृष्टीने पहा. त्यांच्यापैकीच एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलाचे कारण ठरू शकते. कन्या राशीसाठी तिसरा मोठा शुभ संकेत आहे अचानक पूर्ण होईल एक मोठी मनोकामना. या पौर्णिमेनंतर कन्या राशीच्या व्यक्तींसाठी तिसरा शुभ संकेत अत्यंत आनंददायी आणि आश्चर्यकारक ठरू शकतो. हा संकेत आहे दीर्घकाळ मनात जपलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याचा. अनेक दिवसांपासून किंवा अनेक महिन्यांपासून ज्या गोष्टीसाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करत होता त्या प्रयत्नांना आता योग्य दिशा मिळू शकते. विशेष म्हणजे ही मनोकामना तुम्ही जवळजवळ विसरून गेला असाल. कदाचित नोकरी, स्वतःचा व्यवसाय, घर, वाहन, शिक्षण, आर्थिक स्थैर्य किंवा कुटुंबाशी संबंधित एखादी मोठी इच्छा आता अचानक पूर्ण होण्याच्या मार्गावर येईल. या काळात तुम्हाला असे काही योगायोग दिसू शकतात जे सुरुवातीला साधे वाटतील पण पुढे त्यांचे मोठे परिणाम दिसून येतील. उदाहरणार्थ, अचानक आलेला फोन, अनपेक्षित ईमेल, जुन्या ओळखीच्या व्यक्तींचा संपर्क किंवा एखाद्या ठिकाणाहून मिळालेली सकारात्मक बातमी. ही छोटी घटना पुढे जाऊन तुमच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवू शकते. आर्थिक बाबतीत हा काळ विशेष अनुकूल आहे. अडकलेले पैसे परत मिळणे, नवीन उत्पन्नाचा मार्ग सुरू होणे किंवा पूर्वी केलेल्या मेहनतीचा आर्थिक लाभ मिळणे शक्य आहे. काही कन्या राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या कौशल्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी मिळू शकते. या पौर्णिमेनंतर कन्या राशीच्या व्यक्तींना असे जाणवेल की विश्व त्यांच्या प्रार्थनांना हळूहळू उत्तर देत आहे. ज्या गोष्टीची तुम्ही मनापासून इच्छा केली होती ती आता वास्तवात उतरण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. लक्षात ठेवा, प्रत्येक विलंब हा नकार नसतो. अनेकदा तो योग्य वेळ येण्याची तयारी असते आणि कन्या राशीसाठी ती योग्य वेळ आता जवळ येत आहे.